नमस्कार. आपलं स्वागत आहे. आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये आज आम्ही आलो सांगलीमध्ये आणि माझ्यासोबत आहेत मास्टर इंजिनियर प्रणव कुलकर्णी सर. मास्टर इंजिनियर म्हणण्याची 2 कारणं आहेत महत्त्वाची. ते म्हणजे त्यांनी स्वतः मास्टर केलंय स्ट्रक्चरल इंजिनिअरिंगमधून हे पहिलं कारण आणि दुसरं मास्टर म्हणण्याचं कारण म्हणजे 20 वर्ष ते या क्षेत्रामध्ये अतिशय उत्तमरित्या कार्यरत आहेत. त्याच्यामध्ये काही रेसिडेन्शियल प्रोजेक्ट्स असतील, काही कमर्शियल असतील, काही गव्हर्नमेंटचे स्पेशली प्रोजेक्ट्स असतील. अशा वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर काम करत आहेत. त्यामुळे ते एका अर्थानं मास्टर आहेत असं म्हणायला हरकत नाही. त्यामुळे आजवरच्या त्यांच्या अनुभवाबद्दल, या प्रवासाबद्दल आपण त्यांच्याशी बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर गप्पा मारणार आहोत. गप्पांना आपण थेट इथूनच सुरुवात करूया, की साधारणपणे पहिला टप्पा आम्हाला हवा आहे, की के-जी टू पी-जी हा प्रवास कसा होता? म्हणजे शाळा कुठली होती? कॉलेज कुठलं होतं? या फील्डकडे येण्यामागची प्रेरणा कोणाची होती, की ज्यांच्यामुळे तुम्ही या फील्डमध्ये आलात आणि मग मास्टर्सपर्यंत कसं केलं? तर हा प्रवास ऐकायचा आहे तुमच्याकडून. मी बॉर्न अँड ब्रॉट अप इन सांगली. हं. मी सांगलीमध्ये मॉडर्न इंग्लिश स्कूल म्हणून आहे तिथं होतो. फर्स्ट टू 10th. 11वी-12वी मी विलिंग्डन कॉलेजमध्ये केलं आणि 12वी नंतर ग्रॅज्युएशन मी जयसिंगपूरला जे मखदूम कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये केलं आणि नंतर पोस्ट ग्रॅज्युएशन वॉल्चन कॉलेजमध्ये केलं एम ई स्ट्रक्चर्समध्ये. ह्याच्यामध्ये येण्याची प्रेरणा म्हणजे माझे वडील, कारण बाबा वॉल्चन कॉलेजमध्ये HOD पण होते स्ट्रक्चर्समध्ये अप्लाइड मेकॅनिक्स डिपार्टमेंटला आणि ह्या फील्डमध्ये आधीपासून ते प्रॅक्टिस करत असल्यामुळे मला त्या क्षेत्रात यायची इच्छा पण होती आणि आवड पण होती. वाह! पण वडील या फील्डमध्ये असल्यानंतर बऱ्याचदा असं दडपण वगैरे येतं का, की लोकं म्हणतात, "अरे वडिलांनी एवढं काम केलंय, आता तुम्हाला पण करायचंय." असं वगैरे काही नाही, सुरुवातीच्या काळात डायलॉग ऐकायला मिळाला? सुरुवातीच्या काळात यायचं, कारण हां. लोकांचे एक्सपेक्टेशन्स खूप हो, हाय असतात. असायचेच. हां, हां, हां. त्यामुळे सुरुवातीला थोडा त्रास झाला. बरोबर. त्रासपेक्षा त्रासपेक्षा ते जरा ऐकायला लागलं असं ऐकायला किंवा लागलं थोडा आणि मानसिक दबाव येतो. पण ती पण एक प्रेरणा होती, म्हणजे आपण ऍटलिस्ट त्या ह्याला वडिलांनी लोकांच्या एवढं तरी काम काम करावं आपण. करावं बरं, बेंचमार्क एक सेट असतो सेटअप, आपल्याकडे. त्यामुळे ते होत बरोबर गेलं. आहे. जसा हा एक बेंचमार्क सेट होता, तसा मग पुढचा प्रवास एक असतो सिव्हिल इंजिनिअरच्या आयुष्यातला. तो म्हणजे स्ट्रगल असतो, की पहिला प्रोजेक्ट मिळेपर्यंत. हां. मग जेव्हा वडिलांची थोडी बॅकग्राऊंड होती, त्यामुळे तो थोडा रस्ता तयार होता का तुम्ही त्याच्यात नवीन एक वाट निवडून स्वतःचा रस्ता तयार केला? थोडक्यात पहिला इंडिव्हिज्युअल प्रोजेक्ट कुठला मिळाला, कसा मिळाला आणि त्याच्यावर कसं काम केलं? रस्ता ऍक्च्युली तयार होता, पण हं. सांगलीच्या पेक्षा बाहेरच्या गावांवरती फोकस करायचं हे डोक्यात ठेवलेलं. हं. त्यामुळे सुरुवातीपासनं हुबळी, धारवाड, बेळगाव, बेंगलोर इथं जास्त कॉन्सन्ट्रेट केलं. कोल्हापूर ऑफकोर्स, कारण कोल्हापूरमध्ये सुरुवातीला मोठे प्रोजेक्ट चालू झाले, पण बेंगलोरपर्यंत चेन्नईपर्यंत भरपूर काम केलं. ओके. म्हणजे एक 13 वर्ष बेंगलोर, हुबळी, धारवाड आणि चेन्नईमध्ये काम केलं. बरं, गुड. त्यावेळी ऍक्च्युली पुणा साईड डेव्हलप केली नव्हती, पण हं. आता ह्या एक 6-7 वर्षात पुण्यामध्ये करतोय. पुण्यामध्ये पण काम सुरू केलंय. वाह! मग आता पहिला प्रश्न थेट असा आहे, की आता तुम्ही इतक्या ठिकाणी काम केलेलं आहे, महाराष्ट्र आणि कर्नाटक असं आपण स्पेशली म्हणूया. तर मग इथं अकुशल कामगार किंवा अनस्किल्ड लेबरचं पर्सेंटेज तुम्हाला कुठल्या बाजूला जास्त वाटलं का? किंवा साईटवर कधी वाटतं, तेव्हा तुम्ही ती परिस्थिती कशी हाताळता? कारण अकुशल कामगार किंवा अनस्किल्ड लेबरला जर काही महत्त्वाचा रोल दिला, तर बऱ्याचदा धोका सुद्धा संभवू शकतो. तर ती परिस्थिती कशी हाताळता साईटवर? मोठ्या बिल्डिंग्सना युजली हा कधी प्रॉब्लेम येत नाही, पण जे नवीन बिल्डर्स असतात किंवा काही काही प्रोजेक्ट्सना येतो, पण सध्या तो प्रमाण ऍक्च्युली खूप कमी आहे. कारण आता सगळेच जण रेरा आणि ह्याच्यामुळं क्वालिटी कॉन्शियस पण आहेत आणि चांगलं काम करायची इच्छा पण आहे लोकांच्यात. त्यामुळे तसे प्रॉब्लेम्स अनस्किल्ड लेबरचे ऍटलिस्ट स्ट्रक्चरल वर्कमध्ये तसे मला जास्त कुठं नाही जाणवले. दुसरं बिंग मास्टर्स तुम्ही स्ट्रक्चरल केलंय म्हणून हा प्रश्न, की कन्स्ट्रक्शनमध्ये प्लॅन ही स्टेज फार महत्त्वाची असते. अर्थात रचना किंवा आराखडा आपण ज्याला म्हणतो. तर प्लॅन या स्टेजचं तुमच्या दृष्टीनं महत्त्व काय आणि तुम्ही त्याच्यावर कसं काम करता? नाही, बेसिक बिल्डिंगची म्हणजे बोथ इन टर्म्स ऑफ सेल्स आणि हे प्लॅनिंग हे खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे त्याच्यावरती आमचं सुद्धा पर्सेंटेज ऑफ स्टील म्हणजे किती पर स्क्वेअर फूट जातं हे प्लॅनिंग वरती खूप म्हणजे बेस आहे तो. सो इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. व्हेरी इम्पॉर्टंट. बरं. पुढचा प्रश्न असा आहे, की तुम्ही काही गव्हर्नमेंट प्रोजेक्ट्सवर पण काम केलेलं आहे स्पेशली. तर त्याच्याबद्दलचं काही अनुभव सांगू शकाल का? आणि कुठला प्रोजेक्ट होता साधारणपणे? नाही, पहिला मोठा आम्ही गव्हर्नमेंट प्रोजेक्ट केला तो हुबळी रेल्वे स्टेशनचा केला. ओके. तो एक खूप छान वंडरफुल एक्सपिरियन्स. म्हणजे ओके. कारण ज्यावेळी प्रायव्हेट आर्किटेक्ट त्याच्यामध्ये काम करतात, त्यावेळी त्या बिल्डिंगचं रूपच बदलतं. म्हणजे अतिशय सुंदर प्रोजेक्ट झाला. त्याच्यानंतर हायर एज्युकेशन अकॅडमी म्हणून हुबळीलाच केला. तो पण एक छान प्रोजेक्ट होता. आणि आता लेटेस्ट केला तो बारामती बस स्टँडचा केला. तो पण एक म्हणजे इंजिनिअरिंग मार्वल म्हणतात तसा तो आहे. म्हणजे आर्किटेक्चरली आणि स्ट्रक्चरली
तो खूप छान झालाय. क्या बात आहे. त्याच्यानंतर काय वेगळेपण आहे पण त्याच्यात ते पण आम्हाला नाही, जरा. ह्यूज स्पॅन्स आणि ओके. त्याच्या जे आतलं म्हणजे त्यांनी बाकीचे युटिलिटीज किंवा फॅसिलिटीज ज्या प्रोव्हाइड केल्यात ऍज अ बस स्टँड, तो आपल्या इथं खूप रेअर केसेसमध्ये बघायला मिळतो. वा वा. तसाच आणि एक छान प्रोजेक्ट म्हणजे आमच्या कंपनीच्या दृष्टीनं केला तो म्हणजे पुण्याला व्हीव्हीआयपी सर्किट हाऊस केलं. त्याच्यामध्ये हेलिपॅड पण आहे आणि तो पण एक चांगला प्रोजेक्ट झालाय. म्हणजे ऍज अ कंपनी फॉर अस इट्स व्हेरी रिअली गुड. अ इट्स अ प्राईड मोमेंट येस. असं एकदा. बरोबर. आता पुढचा प्रश्न या सगळ्यापेक्षा वेगळा आहे. तो म्हणजे आता तुम्ही इतक्या महत्त्वाच्या प्रोजेक्ट्सवर काम केलेलं आहे. म्हणून हा प्रश्न आणि अर्थात मास्टर्स केले म्हणून, की सांगली जिल्ह्याच्या विकासाचं व्हिजन असं जर एक इंजिनियर म्हणून तुम्हाला विचारलं, तर तुमच्या डोळ्यासमोर कुठले मुद्दे किंवा कुठले सेक्टर्स येतात, त्याच्यावर खरं तर आता काम करण्याची गरज आहे, जर 10-15 वर्षात आपल्याला सांगलीचा एक सर्वांगीण विकास करायचा असेल तर? आत्ता जो आपल्याला विकास म्हणून म्हणजे ऍज अ म्हणजे ऍज अ टेक्निकल पर्सन म्हणून मी नाही, पण ऍज अ कॉमन मॅन म्हणून जर आपण विचार केला तर सध्या जे रोडचे डेव्हलपमेंट्स होत आहेत ते सगळ्यांच्या दृष्टीनं फॉर डेव्हलपमेंट खूप गरजेचे आहेत. सायमल्टेनियस जर बाकीचं इन्फ्रास्ट्रक्चर जसं सिवेज किंवा बाकीच्या इंटरनल रोड डेव्हलपमेंट्स किंवा हे जर झाल्या वॉटर फॅसिलिटीज तर ते जास्त होईल. आणि इंडस्ट्रीयल झोन जर तो जर डेव्हलप झाला तर गाव डेव्हलप होण्याच्या दृष्टीनं ते खूप चांगलं होईल असं मला मला वाटतं. वाटतं फार महत्त्वाचा मुद्दा तुम्ही मांडला सिवेजचा, जो हम्म. सगळ्यात महत्त्वाचा इंडस्ट्रीचा. हम्म. तर मग अशा वेळेला शासनानं अजून काय पावलं उचलली पाहिजेत असं तुम्हाला वाटतं, जर या प्रकल्पांना गती द्यायची असेल तर? आहेत ते प्रोजेक्ट्स मला वाटतं आता सांगलीत गार्बेजचे वगैरे तरी चांगल्या रीतीने चालू आहेत. सिवेजचे पण MIDC मध्ये आहेत प्रोजेक्ट्स, फक्त ते वर्किंग स्टेजमध्ये कितपत आहेत मला डायरेक्ट माहित नाहीत, पण त्यांनी केलेले प्रोजेक्ट्स आहेत. फक्त ते जर चालू जरी व्यवस्थित झाले तरी तो मेजर प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. सॉल्व्ह होईल. बरोबर. पण आय एम नॉट शुअर की ते ओके. किती एफिशियन्सीने चालू आहेत. चालू आहेत. बरोबर. किंवा भविष्यात अजून याच्यापेक्षा चांगल्या हो, हो, एफिशियन्सीचे पण हो, असू हो, शकतात, हो. जसं आपण देशात सुद्धा पण बघतो. जोपर्यंत इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट किंवा हे होत नाही होत नाही तोपर्यंत काय होणार तोपर्यंत नाही. गावाची प्रगती किंवा विकास हो. हे थोडं कमी राहील. कारण तसं आपण हायवेपेक्षा आउटस्कर्ट म्हणजे बाहेर आहे, बरोबर. पण ऍक्सेस टू हायवे जर व्यवस्थित झाला जो आता चालू आहे तो जर व्यवस्थित लवकर संपला तर खूप फरक पडेल ऍज अ फॉर डेव्हलपमेंट. ओके. दुसरा तुम्ही आता बोलताना एक आयकॉनिक प्रोजेक्टचा तर उल्लेख केला, जोग रेल्वे स्टेशनचा तुम्ही केलात. पण असा एखादा प्रोजेक्ट जो काम करताना काहीतरी आव्हान होतं आणि त्या आव्हानावर तुम्ही कशी मात केलीत, असा एखादा प्रोजेक्ट किंवा आठवण प्रसंग सांगता येईल का? कधी कधी प्रॉब्लेम येतो, त्या प्रॉब्लेमवर काहीतरी सोल्युशन काढावं लागतं त्या त्या सिच्युएशन बघून. तर असा एखादा प्रसंग किंवा काही? तो आम्हाला जाणवला जास्त तो हुबळी रेल्वे स्टेशनच्या वेळी ओके. करताना. कारण प्रोजेक्ट केला त्याच्यानंतर त्याला अप्रुव्हलला खूप वेळ लागला. मग नंतर त्यांनी तो प्रोजेक्ट मला वाटते चेन्नईला IIT ला त्यांनी अप्रुव्हलला दिला. तिथून त्यांनी सँक्शन करायला त्यांनी 3-4 दिवसात केला. पण हे जे इंटरॅक्शन विथ गव्हर्नमेंट एजन्सीजचा जो आम्हाला त्यावेळी फार आहे. तिथं जाणवलं चॅलेंज आहे. चॅलेंज आहे तो. म्हणजे ही प्रोसिजर ऑलमोस्ट सगळीकडे आहे. ती थोडी सोपी झाली तर काम करायला सुद्धा थोडं मजा येते अजून थोडं. बरोबर. म्हणजे ड्रॉइंग इज मच इझी देन कम्युनिकेशन असं. कम्युनिकेशन विथ द गव्हर्नमेंट गव्हर्नमेंट एजन्सीज. ऑफिशियल्स बरोबर. तर हे फार अवघड आहे. दॅट इज अ मेजर बरोबर. थिंग. दुसरं स्ट्रक्चरल इंजिनियर म्हणून तुम्हाला हा प्रश्न, की स्टील निवडताना कन्स्ट्रक्शन मध्ये काय पॅरामीटर्स बेसिक बघितले पाहिजेत आणि मग स्टील सिलेक्शन केलं पाहिजे? आत्ताच्या कोड प्रमाणे बेसिक इलॉंगेशन, परत कार्बन पर्सेंटेज किंवा बेंड करताना त्याला क्रॅक्स येतात, हे मेजर आहेत. मला वाटते सगळ्या कंपनीची स्ट्रेंथ व्यवस्थित येते, पण कार्बन पर्सेंटेज मध्ये काही काही कंपनीजना प्रॉब्लेम येतो. आणि पर्सेंटेज इलॉंगेशन ऍज फार ॲज डक्टिलिटी इज कन्सर्न. बरोबर आहे. आणि मग आयकॉन स्टील तुम्ही आजपर्यंत कधी वापरलंय का? आणि वापरलं असेल तर नाही, आयकॉन स्टील मला वाटते आम्ही डायरेक्ट रेफर नाही केलं तरी खूप प्रोजेक्ट्स वरती आयकॉन स्टील वापरतात. आणि आम्हाला आतापर्यंत तसा कुठल्याच ह्याला म्हणजे प्रॉब्लेम कुठल्या ह्याला आलेला नाही. आणि आता अगदी शेवटचा प्रश्न आहे, म्हणजे या क्षेत्रात ज्या तरुण इंजिनियर्स आहेत, फ्रेशर्स येत आहेत, त्यांना एक सिनियर म्हणून आणि एक मित्र म्हणून काय सल्ला द्याल तुम्ही? नाही, ऍज अ स्ट्रक्चरल कन्सल्टंट म्हणून तुम्ही जर करणार असाल तर तुम्हाला पेशन्स खूप पाहिजे. कारण मला पण म्हणजे बॅकग्राऊंड असताना सुद्धा 10 वर्ष स्ट्रगल पिरियड आहे. पण ही खूप छान फील्ड आहे, म्हणजे कारण त्याच्यात व्हास्ट ऑपॉर्च्युनिटीज आहेत, एक्सपोजर वेगळ्या वेगळ्या स्ट्रक्चर्स आहेत, त्यामुळं चांगलं फील्ड आहे म्हणजे.
ते इंजिनियर प्रणव कुलकर्णी सर, आणि त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे पेशन्स या फील्डमध्ये सगळ्यात महत्वाचं आहे. मला वाटतं पेशन्स याही दृष्टीनं महत्वाचं आहे, कारण ती वास्तू जी आपण निर्माण करणार असतो ती काही रातोरात बनत नाही. त्यामुळे ती बनवायला सुद्धा ज्याप्रमाणे वेळ लागतो, आपलं करिअर बनवायला सुद्धा तसाच वेळ लागतो. त्याच्यात एक स्ट्रगलिंग पिरियड पण आहे, शिकण्याचा पिरियड आहे, आणि मग नंतर ते अनुभवण्याचा पिरियड आहे. पुन्हा एकदा आपले मनापासून आभार, आणि भविष्यात सुद्धा अशाच आयकॉनिक प्रोजेक्टची निर्मिती आपल्या हातून व्हावी याच आयकॉन स्टील तर्फे मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू.